नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज जी पाकिस्तानची अवस्था आहे, भारत युद्धाची तयारी करतोय आणि सगळ्या पाकिस्तानला दरदरून घाम फुटलेला आहे. पाकिस्तानी राज्यकर्ते तर अक्षरशः सैरभैर झालेले आहेत. त्यांना काय करावं ते कळत नाहीये. आज धमकावतात, उद्या शेपटी घालतात. जे काय बोलायचं ते पाकिस्तानकडून आपल्याला ऐकू येते. भारताकडून पाकिस्तानला कुठलीही धमकी दिली जात नाहीये. तुम्ही बारकाईने गेल्या 10-12 दिवसातल्या घटनाक्रम बघितला तर एक गोष्ट लक्षात येते की मोदींनी, देशाच्या पंतप्रधानांनी पहलगामच्या घटनेनंतर पाकिस्तानला जबरदस्त तडाखा दिला जाईल आणि आयुष्यभर लक्षात राहणारा धडा शिकवला जाईल याची घोषणा केली आहे. पण पुढे काय होतंय हे ठीक आहे. सिंधूचं पाणी बंद करू किंवा औषध व्यापार बंद केला वगैरे, हवाई स्पेस बंद केला, या सगळ्या बातम्या आपण ऐकतोय. पण त्या पलीकडे जाऊन उघडपणे मोदींची जी घोषणा आहे त्याच्या पलीकडे जाऊन नवीन कुठलीही घोषणा 10-15 दिवसात, 12 दिवसात भारताकडून झालेली नाही. पण भारताचं हे मौन पाकिस्तानला अधिक भयभीत करून गेलेला आहे आणि त्यामुळे घाबरलेला माणूस जसा जोर जोरात अधिक शिव्या घालायला लागतो, त्यापेक्षा पाकिस्तानच्या लोकांची, नेत्यांची अवस्था वेगळी नाही, सैन्याची अवस्था सुद्धा वेगळी नाहीये. आणि याचं कारण लक्षात घेतलं पाहिजे. ज्या चुका देशाचा पंतप्रधान असताना राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांनी केलेल्या होत्या, त्या चुका तशाच्या तशा पाकिस्तानकडून झालेल्या आहेत. पाकिस्तानकडून झालेले. तुम्हाला हे वेगळं सांगायला नको की खलिस्तानी दहशतवादाने राहुल गांधींची आजी इंदिरा गांधी यांचा बळी घेतला. पंतप्रधान निवासामध्ये इंदिराजींची हत्या झाली होती. 2 शीख अंगरक्षकांनी हत्या केली होती. सतवंत सिंग आणि बियान सिंग हे त्यांचे अंगरक्षक होते, सिक्युरिटी गार्ड होते. सतत इंदिरा गांधींची कोणाकडून हल्ला होईल म्हणून सुरक्षा करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्यांनीच इंदिराजींचा घात केला होता. भारतीय सुरक्षेचा घात केला होता. देशातला सगळ्यात सुरक्षित व्यक्ती होती, त्याची हत्या सुरक्षा रक्षकांनी केली होती. पण मुद्दा असा होता की खलिस्तान प्रकरणामध्ये इंदिराजींनी जे काय, आता ते नवीन परत उकरून सांगायला नको, इंदिराजींकडून चुका झाल्या होत्या. आणि लोकांच्या भावनेशी जेव्हा तुम्ही खेळ करता, तो एक प्रकारे आगीशी केलेला खेळ असतो आणि आगीशी खेळल्यानंतर तुमच्यावर होरपळण्याची वेळ येते, असं पिढ्यानुपिढ्या आपल्याला आपले पूर्वज सांगत आले. पण इंदिराजी राजकारणात इतक्या वाहवत गेल्या की त्यांनी नको तितका शीख समाजाच्या भावनांशी, धर्मभावनांशी खेळ केला होता. आधी अकालींना त्रास देण्यासाठी खलिस्तानी मनोवृत्तीच्या भिद्रनवालेला प्रोत्साहन दिलं आणि आपली सत्ता आल्यानंतर त्याला दडपण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते इतकं उफाळलं की ते इंदिराजींच्या जीवावर बेतलं. जी गोष्ट आईची होती तीच मुलाची होती. राजीव गांधी हे इंदिराजींचेच पुत्र. इंदिराजींच्या हत्येनंतर देशभर सहानुभूतीची लाट आली आणि राजीव गांधी हे प्रचंड बहुमताने पंतप्रधान झाले. पण आईच्याकडून ज्या चुका झाल्या त्या सुधारण्यापेक्षा, म्हणजे फक्त ते पंजाबचं राजकारण सुधारणं एवढं नव्हतं, ते केलं त्याने. लोंगोवाल नावाचे अकाली नेते होते, त्यांच्याबरोबर करार करून परत एकदा पंजाबमध्ये अकालींची सत्ता आणली. सुरजित सिंग बर्नाला हे अकाली दलाचे मुख्यमंत्री काँग्रेसच्या पाठिंब्याने बनले होते. पण या गडबडीत खलिस्तान्यांनी लोंगोवालची सुद्धा हत्या केली. संत लोंगोवाल, हरविंदर सिंग लोंगोवाल. का तर त्यांनी दिल्लीशी हात मिळवला होता. खलिस्तानचा धोका होताच.
नुसतं राजीव गांधी नाही, अख्ख्या गांधी परिवाराला होता, राहुल गांधींना होता, सोनिया गांधींना होता. म्हणून पुढची अनेक वर्ष, जवळजवळ 10-12 वर्ष सार्वजनिक जीवनातून गांधी परिवार बाजूला झाला होता. कारण तो इंदिरा गांधींनी शीख धर्मभावना ज्या होत्या त्या डिवचल्याचा परिणाम अख्ख्या गांधी परिवाराला भोगायला लागत होता. पण त्यातून शहाणं होण्यापेक्षा राजीव गांधींनी पंतप्रधान असताना आणखीन एक दहशतवाद आपल्या अंगावर ओढवून घेतला, ज्याचा बळी राजीव गांधींना व्हावं लागलं होतं. 71च्या युद्धाची जी आठवण सांगितली जाते परत परत, त्यातली एक गोष्ट महत्वाची होती की त्या आत्ता जसं भारताच्या हवाई स्पेस, भारताचं आभाळ हे पाकिस्तानला बंद करण्यात आले, तसंच 1971 मध्ये पण झालं होतं. त्यामुळे पाकिस्तानची जी सगळी हवाई ताकद होती, लढाऊ विमानं होती, ती कुठे होती? पश्चिम पाकिस्तानचं आणि भारताचं युद्ध सुरू झालं नव्हतं. फक्त युद्ध बांगलादेश पुरतं मर्यादित होतं. अशा वेळेला पाकिस्तानच्या हवाई दलाला भारताचं आभाळ आकाश वापरण्याला प्रतिबंध घालण्यात आला होता. आणि त्यामुळे पाकिस्तानी हवाई दलाच्या लढाऊ विमानांना कराचीहून निघाल्यानंतर अरबी समुद्रातून श्रीलंकेला वळसा घालून बांगलादेश पर्यंत जावं लागत होतं. अशा वेळेला प्रचंड इंधन विमानात लागतं आणि एवढा वळसा घेऊन बांगलादेश किंवा पूर्व पाकिस्तानला पोहोचणं अशक्य असल्यामुळे कुठेतरी परत एकदा इंधन भरण्याची, पेट्रोल भरण्याची सोय लागत होती. ती सोय श्रीलंकेने दिली होती. श्रीलंका सरकारने पाकिस्तानी हवाई दलाला विमानांचं इंधन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. याचा राग इंदिराजींना होता आणि म्हणून इंदिराजींनी श्रीलंकेत जो तमिळ अलगवाद होता त्याला खतपाणी घालण्याचं काम केलं. अर्थात तो त्यावेळेला 71ला फार क्षुल्लक होता, पण तमिळी वाघांना श्रीलंकेचा जो जाफना वगैरे वरचा उत्तरेकडचा भाग आहे तिथे वेगळं तमिळ राष्ट्र स्थापन करायचंय, याला इंदिराजींच्या काळात खतपाणी घातलं गेलं. आणि नुसतं खतपाणी घातलं गेलं नाही, तर या तमिळी वाघांना गनिमी युद्ध, गोरिला वॉर, घातपाती युद्ध करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचं काम इंदिराजींनी भारतीय सेनेकर्वे करून घेतलं होतं. भारतीय आज आपण आरोप करतो पाकिस्तानवर की ते जे भारतात घुसवले जाणारे मुजाहिदीन, तालिबान किंवा काय असतील, लष्कर ए तोयबा, त्यांचं प्रशिक्षण पाकिस्तानी सेना करते, हा आपला आरोप आहे. पण हीच गोष्ट 70च्या दशकामध्ये इंदिराजी पंतप्रधान असताना श्रीलंकेच्या बाबतीत भारतीय सेनेने केलेली होती. आणि त्यामुळे पाकिस्तानचा विषय 71 नंतर संपला. पण पुढे या लोकांना, श्रीलंकेच्या सरकारला धडा शिकवण्याचं राजकारण इंदिरा गांधींनी केलं. त्यासाठी भारतीय सेनेने तमिळ वाघांना युद्धासाठी प्रशिक्षित केलं. त्यातून तो प्रभाकरन वगैरेची भूत तयार झाली. आणि पुढे पुढे राजीव गांधी पंतप्रधान असताना ह्या तमिळी वाघांचं प्रस्थ इतकं वाढलेलं होतं, इतकं वाढलेलं होतं की संपूर्ण उत्तर भागामध्ये श्रीलंकेच्या श्रीलंकन सेना जाऊ शकत नव्हती, नौदल जाऊ शकत नव्हतं, हवाई दल जाऊ शकत नव्हतं, सेना पायदळ जाऊ शकत नव्हती. इतकी दहशत आणि दरारा. अगदी चंद्रिका चंद्रिका सेना नायके अशा नावाची कोणतरी पंतप्रधान होती श्रीलंकेची, तिच्यावर सुद्धा घातपाती हल्ला झाला होता. जयवर्धने नावाचा राष्ट्राध्यक्ष होता, त्याच्यावर हल्ला झाला होता. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय, हे सगळं एवढ्यासाठी सांगतोय की चुकीचे डावपेच खेळले
की ते बुमरँग सारखे उलटत असतात. आणि म्हणून पुढल्या काळामध्ये तमिळी वाघांना आपण शांत करू असं राजीव गांधींना वाटलं होतं. पण भिदरनवालेला तुम्ही आवरू शकला नाहीत तर तुम्ही तमिळी वाघांना कसे आवरणार होता. आज जी पाकिस्तानची अवस्था तालिबानांच्या बाबतीत आहे तीच भारताची किंवा इंदिरा गांधींची भिदरनवालेच्या बाबतीत झाली होती. आणि आईचीच पॉलिसी घेऊन पुढे तमिळी वाघांना चिथावण्यात येणाऱ्या राजीव गांधींची झाली. कारण त्यांनी राजीव गांधींवर व्यक्तिगत दुःख ठेवलेला होता. म्हणून तमिळी वाघांना वाऱ्यावर सोडण्याची भूमिका राजीव गांधींनी घेतली आणि श्रीलंकेशी परस्पर सहकार्याचा करार केला. अशा वेळेला जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान म्हणून श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा श्रीलंकेच्या युद्धनौकेत प्रचंड जी मोठी युद्धनौका असते त्याच्यावर त्यांच्यासाठी नौदलाची एक परेड ठेवण्यात आली होती. आणि राजीव गांधी त्या नौदल सैनिकांच्या श्रीलंकन नौदल सैनिकांची मानवंदना स्वीकारत असताना एका श्रीलंकन नौदल सैनिकाने आपल्या हातात जी दिखाऊ बंदूक होती ती उचलून राजीव गांधी यांच्या डोक्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. पण तेवढ्यावर भागलं नाही. त्यानंतर मात्र भारत सरकारने तमिळी वाघांची संपर्क तोडण्याचा प्रयत्न केला. हात झटकले पण तमिळी वाघांनी तो राग सोडला नाही. त्यामुळे मग मध्यस्थी म्हणून अक्षरशः श्रीलंका आणि तमिळ वाघ यांच्यात जे युद्ध रंगलेलं होतं त्यामध्ये राजीव गांधींनी एक भयंकर चूक केली अशी की श्रीलंका हा वेगळा देश आहे हे विसरून जाफनामध्ये श्रीलंकन सेनेने तमिळी वाघांची जी कोंडी केली होती ती कोंडी फोडण्यासाठी राजीव गांधींनी भारतीय हवाई दल आणि नौदलाचा वापर केला होता. जाफनामध्ये अडकलेल्या तमिळी वाघांना जीवनावश्यक साहित्याची मदत करण्याचा प्रयत्न केला. एअरड्रॉप केले. अन्नधान्य किंवा खाण्यापिण्याच्या वस्तू कपडे लत्ते हे टाकले आणि त्याबद्दल श्रीलंकेने अगदी युनोपर्यंत तक्रार केल्यानंतर माघार घेतली आणि राजीव गांधींनी श्रीलंकेमध्ये शांती प्रस्थापित करायची म्हणून भारतीय सेनेच्या तुकड्या पाठवल्या. इंडियन पीस कीपिंग फोर्स IPKF असं त्याला म्हणतात. श्रीलंकेमध्ये मला वाटते जवळजवळ 1.5-2 वर्ष राजीव गांधी पंतप्रधान असेपर्यंत श्रीलंकेमध्ये जवळजवळ काही हजार संख्येने भारतीय सेना तैनात करण्यात आली होती तमिळी वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी. आणि त्यामध्ये 1600हून अधिक भारतीय सैनिकांचं बलिदान झालं. कोणासाठी झालं. एवढे 1600 सैनिक 1-2-3 वर्षामध्ये राजीव गांधींच्या चुकीमुळे राजकीय चुकीमुळे बळी गेले. कशासाठी गेले. आणि शेवटी पंतप्रधान पद गेल्यानंतर 1991 मध्ये अवघ्या 2 वर्षामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू असताना 1991 मध्ये त्याच तमिळ वाघांनी राजीव गांधी यांचा बदला घेतला. श्री पेरांबुदूर या ठिकाणी राजीव गांधींची लोकसभा निवडणुकीची प्रचार सभा होती. तिथे गर्दीमधून आलेल्या तमिळ वाघांनी राजीव गांधी यांना हार घातला पण स्वतःच्या अंगाला लपेटलेले मानवी बॉम्ब होते ते लोक आणि त्यांनी स्वतःला राजीव गांधींच्या जवळ जाऊन आत्मघाती हल्ला केला. तेही मेले पण राजीव गांधी यांच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या. इंदिरा गांधींनी जी चूक केली तीच राजीव गांधींनी केली होती तमिळ वाघांच्या बाबतीत. त्याची नको तितकी भयंकर किंमत राजीव गांधींना मोजावी लागली. इंदिराजींनाही मोजावी लागली. आज इतक्या वर्षामध्ये जिहाद तालिबान मुजाहिदीन
लष्कर ए तोयबा, हे सगळे प्रकार करताना पाकिस्तानने नेमक्या त्याच चुका केल्या ज्या राजीव गांधी आणि इंदिरा गांधींनी केलेल्या होत्या. चुका दुसऱ्यांच्या असतील, भारताच्या असतील, भारतीय पंतप्रधानाच्या असतील, पण त्यापासून पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी, सेनापतींनी शिकायला हरकत नव्हती. आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की भिद्रनवाले यांनी फक्त, किंवा भिद्रनवाले आणि खलिस्तानींनी फक्त इंदिरा गांधींचा बळी घेतला नाही. ज्या वेळेला भिद्रनवालेचा बंदोबस्त करण्यासाठी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरामध्ये ब्लू स्टार अशी जी सैन्याची कारवाई झाली, त्या सैन्याची कारवाई झाली त्यावेळेला भारताचे सरसेनापती असलेले जनरल वैद्य यांची निवृत्तीनंतर पुण्यात सुद्धा खलिस्तानींनी हत्या केली होती. मला वाटते ते जिंदा सुखा नावाचे अतिरेकी होते. हे मी सगळं एवढ्यासाठी सांगतोय की त्या भारतीय पंतप्रधानांच्या चुका होत्या, पण त्या पाकिस्तानने तशाच्या तशा चुका करायची गरज नव्हती. तशाच्या तशा, याचं कारण असं होतं, भारतीय सेना नंतर तमिळी वाघांचा बंदोबस्त का करू शकली नाही, कारण त्यांनी घातपाती युद्ध कसं करावं हे तमिळी वाघांना भारतीय सेनेनेच शिकवलेलं होतं. त्यामुळे आपणच त्यांना प्रशिक्षित केले. त्यांच्याशी दोन हात करणं भारतीय सेनेला अशक्य झालं आणि शेवटी 1600 सैनिकांचा बळी देऊन भारतीय सेनेला शांती सेना म्हणून गेलेले हात हलवत परत यायला लागलं. आणि शेवटच्या काळात पुढे पुढे 10-12 वर्षानंतर त्या तमिळी वाघांचा बंदोबस्त श्रीलंकन सेनेनेच केला. पण मध्यंतरी आपल्या 1600 सैनिकांचा बळी गेला होता आणि माजी पंतप्रधानाचा अक्षरशः दर्दनाक अंत झाला. नेमकी तीच गोष्ट बेनझीर भुत्तोंची सुद्धा हत्या झालीच. एका घातपाती हल्ल्यामध्ये, बॉम्बस्फोटामध्ये एका जाहीर सभेत बेनझीर भुत्तो यांना सुद्धा मृत्यूला सामोरं जावं लागले. या सगळ्यातून पाकिस्तानी राज्यकर्ते शिकले असते तर आज जी अवस्था त्यांच्यावर आलेली आहे, एका बाजूने भारत अंगावर चालून येतोय आणि त्यांनीच प्रशिक्षित केलेले जे जिहादी आहेत तेच पाकिस्तानी सेनेला जेरीला आणतायत, ज्यांना TTP म्हणतात, तहरीके तालिबान पाकिस्तान. त्यांच्या पाठीशी कोण उभा आहे? पाकिस्तानी सेनेने प्रशिक्षित केलेले मुजाहिदीन, तालिबान, जे पाकिस्तानी सेनेकडूनच प्रशिक्षित झालेले आहेत. त्यांचा बंदोबस्त अगदी हवाई हल्ले अफगाणिस्तानच्या सीमेवर करून सुद्धा पाकिस्तानी सेनेला शक्य नाही. असे TTP आणि बलूच जेव्हा मागून हल्ला करणार आहेत आणि समोरून भारतीय सेना येणार आहे, तेव्हा पाकिस्तानी सेनाधिकाऱ्यांना आणि पाकिस्तानी राज्यकर्त्यांना दरदरून घाम सुटलेला आहे. कारण त्यांना माहिती आहे समोर आणि मागून दोन्हीकडून हल्ले होत असताना आपलं सँडविच होणार आहे. मुद्दा इतकाच आहे की ज्या चुका इंदिरा गांधींकडून झाल्या, ज्या चुका राजीव गांधींनी केल्या, त्याच गेल्या 30-35 वर्षामध्ये पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी आणि पाकिस्तानी सेनाधिकाऱ्यांनी, सरसेनापतींनी करण्याची गरज नव्हती. आज त्याचीच किंमत चुकती करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून तर जनरल असीम मुनीर हा बंकरमध्ये लपून बसलाय. त्याला आपल्या अंगरक्षकांची सुद्धा भीती वाटते, आपल्याच दुय्यम सेनाधिकाऱ्यांची भीती वाटते. बाहेर गेलो आणि त्यांनीच मला मारलं तर. बेनझीर भुत्तो यांच्या हल्ल्याचा आरोप हा तेव्हाचे सरसेनापती लष्करशाह परवेज मुशर्रफ यांच्यावरच होता ना. त्या ज्या चुका राजीव गांधींनी केल्या त्या पाकिस्तान आत्ता सुद्धा करतोय, आत्ता सुद्धा करतोय. मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की नरेंद्र मोदी यांनी
आधीच्या भारतीय पंतप्रधानांकडून ज्या चुका झाल्यात मग त्या राजकीय असतील, लष्करी असतील किंवा अचानक अकारण दाखवलेलं साहस, या सगळ्या चुका आपल्याकडून होऊ नयेत याची काळजी नरेंद्र मोदी गेली 10 वर्ष पंतप्रधान झाल्यापासून घेत आहेत. आणि म्हणून ते राजकारणात लोकप्रियतेमध्ये आणि जगात यशस्वी होताना दिसतात. कारण दुसऱ्यांच्या चुकांपासून आपण शिकलो तरी खूप असत. आपल्याला कोणी धडा शिकवायची वेळ येत नाही. जर दुसऱ्यांचे धडे असतात, दुसऱ्यांना मिळालेले धडे असतात, त्यापासून आपण शिकलो तर आपल्याला संकट कमी येतात. आधीच्यांनी ज्या चुका केल्यात त्याची आपल्याकडून पुनरावृत्ती झाली नाही तर आपलं नुकसान कमी होतं, आपल्याला धोके कमी असतात. आणि याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणून तुम्ही नरेंद्र मोदींकडे बघू शकता. अगदी वाजपेयींकडून चुका झालेल्या आहेत, व्ही पी सिंग कडून झालेल्या आहेत, इंदिराजींकडून झालेल्या आहेत, मोरारजीकडून झालेल्या आहेत, नेहरूंकडून झालेल्या आहेत. या चुका आपल्याकडून होता कामा नयेत यासाठी आजचा भारताचा पंतप्रधान अतिशय काटेकोरपणे वाटचाल करतो. म्हणून त्याच्या बहुतांश चाली यशस्वी होतात. काही डाव चुकतही असतील, पण चुकीच्या डावपेचांसाठी खोटं धाडस करायचं हे होत नाही. आणि म्हणूनच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी जे युद्ध पुकारलेलं आहे ते युद्ध जिंकण्यासाठी लढायचंय. मोदीचा चेहरा किंवा मोदीचं कौतुक अधिक व्हावं म्हणून करायचं नाहीये, तर भारताला विजय मिळवून देण्यासाठी आणि पाकिस्तानला कायमचा ठेचण्यासाठी हे युद्ध करायचंय. याचं भान मोदींना आहे. म्हणून वेळ लागतोय, म्हणून वेळ लागतोय. ते जर आपण समजून घेतलं तर मग 10 दिवस झाले, 12 दिवस झाले याची उत्तरं मिळतील. राजीव गांधींनी केलेल्या चुका, इंदिराजींच्या चुका आपण करायचं नाही, ही मर्यादा मोदींनी स्वतःसाठी घालून घेतलेली आहे. मित्रांनो, आता इथेच सांगतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.